भिवंडी तालुक्यातील डोहळे गावचे यशस्वी युवा उद्योजक रुपेश शशिकांत जाधव यांचा वाढदिवस मोठ्या आनंद उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला। तर यावेळी युवा उद्योजक रुपेश जाधव यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त अनेक सामाजिक उपक्रमांचे आयोजन देखील केले होते। डोहळे गावचे सुपुत्र यशस्वी उद्योजक रुपेश शशिकांत जाधव यांनी कमी वेळामध्ये उद्योग क्षेत्रात उंच भरारी घेत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे। युवा उद्योजक रुपेश जाधव यांचा सामाजिक कार्यात सक्रिय सहभागामुळे अनेक युवक त्यांच्या कार्यात सहभागी झाले आहेत। तर यावेळी डोहळे गावचे यशस्वी उद्योजक रुपेश शशिकांत जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती लावली व रुपेश जाधव यांना पुढच्या राजकीय व सामाजिक वाटचालीस शुभेच्छा देखील दिल्या। कमी वेळात व कमी वयात एवढी चांगली उन्नती आणि एवढा चांगला उद्योग आज रुपेश करतोय, खरोखरच त्याचा गर्व वाटतो का शून्यातून विश्व निर्माण जसं आपण करतो ना, जसं आम्ही आमची तरक्की केली तसंच पावलावर पाऊल ठेवून आज रुपेशची तरक्की करतो। समाजसेवा असो, गोरगरिबांसाठी असो, मित्रमंडळीसाठी असो। मला वाटतं मी लेट आलो पण मी बघितलं अजून भरपूर गाड्या बाहेर उभ्या आहेत। तर हे सगळं जे दिसतंय ती त्याची माणुसकी असेल, भले तो दोन पैसे कमवीत असेल पण लोकांसाठी पण तो वाटतो, हे आम्ही आज डोळ्यांनी पाहतो। अशीच भरभराटी त्याच्या आयुष्यात हो ही मीनाक्षी माते कृपाचरणी मी विनंती करतो आणि रुपेशला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। धन्यवाद। सर्वप्रथम रुपेश जाधव डोळे गावाचा जरी सुपुत्र असला तरी आमच्या सर्व या पंचकृषीमध्ये चांगलं नाव या ठिकाणी आहे आणि खरं म्हणजे आमदार साहेब या ठिकाणी येणार आहेत, एक तासाभरामध्ये येतील, त्यांच्या याच्यात आम्ही वगैरे शुभेच्छा द्यावा। आणि रुपेश खरं म्हणजे आज तुम्ही बघाल तर प्रत्येक गावामध्ये त्याचं नाव आहे। अगदी वाडा असेल, आपलं ठाणा असेल, कल्याण असेल, सर्व तालुक्यांमध्ये तो धावपळी चालू असते आणि कामानिमित्त त्यांनी अशीच प्रगती करत राहावा आणि याचा अजून भरभराट ती होत राहावी अशी आमच्याकडून त्यांना शुभेच्छा आणि पुन्हा एकदा त्याला वाढदिवसाच्या आमच्याकडून खूप शुभेच्छा। कीच आज आमचे मित्र, आमचे छोटे भाऊ रुपेश दादा जाधव त्यांचा आज वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाला आमच्या पंचक्रोशीतून विविध मान्यवर इथे उपस्थित झालेले आहेत। त्याच पद्धतीने आमच्या डोळे गावातील आमचे वरिष्ठ मंडळी आणि आमचे सगळे युवा इथे सगळे त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित झालेले आहेत। त्यांच्यावर सर्वांचं तेवढंच प्रेम आहे, कारण हे जे व्यक्तिमत्व आहे रुपेश हा सर्वांना घेऊन चालणार आहे। म्हणजे त्यांच्या मनात कुठल्याही प्रकारचं कपट नाहीये की आपल्या प्रत्येकाबद्दल त्याचं प्रेम आहे। हेच प्रेम आज आपल्याला इथे सगळ्यांना दिसतंय। ऍक्च्युली ज्या पद्धतीने तो सध्या कार्यरत आहे समाजसेवेमध्ये आणि ज्या पद्धतीने जे युवा जे आहेत त्यांना तो रोजगार देण्याचा प्रयत्न करतोय, त्याच्या प्रत्येक प्रयत्नांना देव यश देव। आणि आमचा जो डोळे गाव आहे, जे आमचे सर्व मंडळी आहे हे सर्व त्याच्या पाठीशी आहे, आम्ही सर्व त्याच्या पाठीशी आहोत। त्याने ज्या कामाची जी पद्धत त्याने चालवलेली आहे ती यापुढे त्यांनी चांगल्या पद्धतीने चालवत राहावी, जेणेकरून डोळे गावातील जो विकास आहे तो अजून जास्त प्रमाणात होईल आणि प्रत्येक जो युवा आहे तो त्याच्या पाठीशी राहील। नक्कीच राजकारण करणे हा दुय्यम भाग आहे रुपेशसाठी। प्रथमतः तो समाजकारण करतोय, कारण आतापर्यंत त्याने ज्या पद्धतीने प्रत्येकाला सोबत घेऊन चालण्याचे जे काम केलेलं आहे त्यामुळेच एवढा जो डोळे गावातील आणि पंचक्रोशीतील युवा वर्ग आहे त्याच्यासोबत आहे। नुसता युवा नाहीये तर आमच्या गावातील प्रत्येक जे ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांचे आशीर्वाद सुद्धा त्याच्यासोबत आहेत आणि यापुढे सुद्धा राहतील, कारण त्याचा जो स्वभाव आहे तो दिलदार आहे। प्रथमतः रुपेश जाधव हा एक माझा छोटा भाऊ आहे आणि त्याला माझ्या 25-25 ग्रुप कडनं खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा। त्याच्या कार्याबद्दल बोलायला मी इथे एंट्री केल्यावरच मला कळालं की हे कार्य आहे की काय आहे रुपेशचं। आमची चर्चा झाली की बाबा एवढी गर्दी काय, म्हणजे रुपेशने काय कमवलंय। आणि एका वेळेस मी ठाण्यात होतो, ठाण्यात माझ्या एरियातला माझ्या गावातला पहिल्या माणसाचा बॅनर
मी माझ्या डोळ्यांनी बघितलेला आहे 3 हात नाक्यावर ठाण्यामध्ये, आणि मला एवढा आनंद झाला की माझ्या गावचा, माझ्या भावाचा बॅनर ठाण्यात लागतो, ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि खूप कमी वेळामध्ये रुपेशने राजकीय सामाजिक गोष्टीमध्ये त्याचं नाव लौकिक केलेलं आहे, आणि तो पुढेही त्याचं नाव खूप लौकिक करेल. आणि राहिला प्रश्न राजकारणाचा, तो त्याची भरारी समाजसेवेतून जी घेतो तो माणूस राजकारणातही घेतो, आणि त्याला माझ्याकडनं शुभेच्छा खूप खूप. खरं तर आज युवा नेतृत्वाचे आयकॉन रुपेश जाधव यांचा आज वाढदिवस आहे. आज तुम्ही बघत असाल तर सकाळपासूनच प्रचंड त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी आलेली आहे. आणि खरं बघायला गेलं तर त्या व्यक्तिमत्वाबद्दल बोलायचं असं की शून्यातून विश्व निर्माण करणारा व्यक्ती आहे आणि एक दिलदार व्यक्तिमत्व आहे. आणि मला खरंच त्यांच्याबद्दल एक आदर वाटतो की आज त्यांनी जो त्यांच्याबरोबर जो परिवार जोडलेला आहे किंवा लोकांचं त्यांच्यावरती प्रेम आहे ते त्यांना काही बॅकग्राऊंडने नाही आलेलं आहे. त्यांनी स्वतः सर्व जे जमवलेलं आहे त्यांच्यावरती लोकांचं प्रचंड प्रेम आहे आणि त्यांनी शून्यातून सगळ्या गोष्टी निर्माण केल्यात. आणि मला एकच म्हणायचं आहे की अशा युवा नेतृत्वाची आज आम्हाला डोळ्या ग्रामपंचायतीला गरज आहे. आणि अशा नेतृत्वाने जर पुढाकार घेतला तर खरोखरच आज जे युवा पिढी जी तयार झालेली आहे माझ्या ग्रामपंचायतीमध्ये असतील किंवा माझ्या पडगा परिसरामध्ये असेल, अशा युवा नेतृत्वाची गरज आहे जी फक्त एक समूहाचा किंवा स्वतःचा विचार न करता एक युवा पिढीचा, मुलांचा विचार करतात. आज त्याच्यामुळे आज सगळा समूह इथे आलेला आहे का तर त्यांच्या स्वभावामुळे. मी आज त्यांच्या वाढदिवसा प्रसंगी आज त्यांना मी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांना दीर्घ आयुष्य लाभो आणि मी 100% ग्वाही देतो की ग्रामपंचायतीचे सदस्य येणाऱ्या निवडणुकीमध्ये रुपेश जाधव यांना आम्ही बघतो. आणि खरोखर आज त्या माणसामध्ये जी क्वालिटी आहे आणि त्याचा त्या पदावरती जर ती व्यक्ती नसेल तर ते डोळ्या गावाचं हे आहे, दुर्भाग्य आहे, हे मी तुम्हाला स्पष्ट सांगतो. प्रेमल स्वभाव, तो समाजसेवक, बॉडी बिल्डर, ढोलेगावचे सुप्रसिद्ध उद्योगपती आणि शून्यातून विश्व निर्माण करणारे रुपेश भाऊ जाधव यांना माझ्या परिवाराकडनं आणि माझ्या मित्र परिवाराकडनं वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. त्यांचा आज इथं मित्र परिवार बघून त्यांनी अशीच पुढच्या याच्यात उन्नती करावी. येणाऱ्या 2025-2026 मध्ये आमची इच्छा आहे का त्याने ग्रुप ग्रामपंचायत मध्ये उपसरपंच पदी बसून गावाची उन्नती करून, गोरगरीब लोकांना मदत करून, मित्र परिवाराला पुढे घेऊन उन्नती करणार असा आम्हाला परिपूर्ण विश्वास आहे. आणि ती त्या व्यक्तीमध्ये ठाम एक धमक आहे का तो मित्र परिवाराला पुढे घेऊन जाणार. म्हणून पुढे त्याला 2026 मध्ये होणाऱ्या निवडणुकीमध्ये आमची तर परिपूर्ण इच्छा आहे का त्यांनी उपसरपंच पदी बसावा आणि आमचा त्याला परिपूर्ण सपोर्ट राहणार. थँक्यू. आज वाढदिवस सांगायचं तर त्यांनी प्रत्येक वाढदिवसाची समस्या करत असतात. आज पण त्यांनी शाळेमध्ये ज्या वया पुस्तकं वाटली, टेबल वाटली, फॅन वगैरे काही वस्तू प्रत्येक ते त्याचा वाढदिवस साजरा करत असतात. आता आजच्या काळात असं वाटत करत नाही, म्हणजे जो तो मला दारूच्या पार्ट्या म्हणा किंवा इतर पार्ट्या करतात. पण भाऊने आमच्या अशा जे पार्ट्या न करता त्यांचा वाढदिवस त्यांनी समाजात केलाय. त्यांना मी असा वाढदिवस पुढच्या वर्षी प्रत्येक करा अशा देतो. धन्यवाद.